श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता लवकरच अधिक महिना येत आहे आणि अधिक महिन्यात आईची ओटी भरली नाही तर खरंच सौभाग्यावर परिणाम होतो का? आणि जोडवी जर चुकीची घेतली तर पतीच्या आयुष्यावर परिणाम होतो का? होऊ शकतं का? तर आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण 2026चा अधिक महिना जवळ आलाय आणि अनेकांना योग्य माहिती नसल्यामुळे चुका होतात आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला जे सगळे काही साध्या सोप्या शब्दात सांगणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 2026 अधिक महिना म्हणजेच धोंडा महिना कधी आहे, तसेच आईची ओटी कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक अजिबात करू नये. तर आपण सगळेच आपल्या आयुष्यात सुख समाधान आणि सौभाग्य मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो. पण काही वेळा आपल्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी माहिती नसतात आणि नकळत आपल्याकडून अशा चुका करतो आपण का ज्यामुळे पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की अधिक महिना म्हणजे नेमकं काय असतो. अनेकांना असं वाटतं की अधिक महिना हा अशुभ आहे, पण खरं सांगायचं तर हा महिना खूप पवित्र आहे. हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये थोडा फरक पडतो आणि तो फरक भरून काढण्यासाठी दर काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण अधिक महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो. या महिन्याला सुरुवातीला कोणीही महत्त्व देत नव्हतं, म्हणून त्याला धोंडा महिना असं नाव पडलं होतं. पण नंतर भगवान विष्णूंनी स्वतः या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे जो महिना लोकांना व्यर्थ वाटत होता तोच सर्वात श्रेष्ठ आणि पुण्यदायी ठरला. म्हणूनच हा महिना कधीच अशुभ नाही, उलट या महिन्यात आपल्या आयुष्यात बदल घडून आणणारा हा महिना आहे. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, व्रत या गोष्टी आवर्जून कराव्यात, कारण यामुळे पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावर होते. तर तुम्ही विचार करा, वर्षभरात आपला असा खास महिना किती वेळा मिळतो जिथे देवाची कृपा मिळवण्याची संधी इतकी सोपी असते. म्हणून हा काळ वाया जाऊ देऊ नका. आणि आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. तर आईची ओटी भरणे. अनेकांना प्रश्न पडतो का अधिक मासात ओटी का भरावी आणि कशी भरावी. तर शास्त्रानुसार मुलीने आपल्या आईचे ऋण फेडण्यासाठी आणि तिच्या आशीर्वादाने आपले सौभाग्य वाढावे म्हणून अधिक महिन्यात आईची ओटी भरावी. आई म्हणजे आपल्या आयुष्यातील पहिली देवता आणि तिच्या आशीर्वादात खूप शक्ती असते. जेव्हा आपण तिच्या ओटीत वस्तू ठेवतो तेव्हा आपण फक्त त्या वस्तू देत नाही, तर आपल्या मनातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो. ओटी भरण्याची योग्य वेळ कोणती, तर शक्यतो अधिक महिन्याच्या सुरुवातीला एखाद्या शुभ दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ओटी भरावी. ओटी भरणे म्हणजे रात्री ओटी भरणे टाळावे. सूर्यास्तानंतर ओटी भरू नये. कोणत्याही सवासणीची ओटी ही सूर्यास्ताच्या अगोदर भरायची, म्हणजे जेमतेम 6 वाजण्याच्या अगोदरच ओटी भरायची. तर पाहूया. सर्वप्रथम तुम्ही आवश्यक साहित्य तयार ठेवायचे. नवीन साडी घ्यायची आहे, एखादं वस्त्र, हळद, कुंकू, तांदूळ, नारळ, सुपारी, फळे आणि गोड पदार्थ. गोड पदार्थामध्ये जसं लाडू किंवा अनारसे. यानंतर काय करायचं आहे, आईला एका पाटावर बसवायचं आहे. तिच्या कपाळावर हळद कुंकू लावायचं आहे. तिच्या साडीच्या पदरात ओटीत नारळ, सुपारी, तांदूळ आणि इतर वस्तू ठेवायच्या आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. म्हणजे त्यावेळी तुम्ही असा संकल्प करा की आई, तुझ्या आशीर्वादाने माझं आयुष्य सुखी, समृद्ध आणि सौभाग्याने भरलेलं राहू. यानंतर आईचं चरण स्पर्श करायचे आहे, आईचं दर्शन घ्यायचं आहे, तिचे आशीर्वाद घ्या आणि प्रसाद वाटायचा आहे. आता इथे एक वस्तू हे करायची आपल्याला, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओटी भरताना आपल्याला काळ्या म्हणजे रंगाच्या वस्तू ना अजिबात वापरायच्या नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, कोणत्याही सवासणीची ओटी भरताना, कोणतीही सवासणी असो, आता तुम्ही आईची ओटी भरताय अधिक मासामध्ये, ठीक आहे, पण इतर कोणत्याही सवासणीला ची ओटी भरताना काळ्या वस्तूंचा वापर करायचा नाही का. आणि ओटी भरताना मनात राग ठेवून ओटी भरायची नाही, कारण की या गोष्टींचा परिणाम आपल्या पुण्यावर होत असतो. तसेच आपण आईच्या ओटीमध्ये जर आपण चांदीची जोडवी जर दिली
तर खूपच अतिउत्तम. जर तुम्हाला साडी नसेल घ्यायची, काही नसेल जरी तुम्हाला जमलं, तर आईला चांदीची जोडवी नक्की करा. कारण आपल्यालाच माहीत आहे की प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी जोडवी करत असते आणि अशा वेळी जर आपण आपल्या आईसाठी जर अशा प्रकारची जोडवी जर केली एक कृतज्ञता व्यक्त म्हणून, तर अतिशय उत्तम आहे. जोडवी म्हणजे खूप सोन्यापेक्षा हे नाही आहे, म्हणजे जास्त महाग नाही आहे, पण आपलं एक उपकार आपण कधी फेडू शकत नाही. पण मग एक कृतज्ञता व्यक्त, एक आभार व्यक्त करण्यासाठी आपण आईला एक चांदीची जोडवी नक्कीच देऊ शकतो. तर अजूनही सांगेल, जर आपली आई विधवा असेल तर आपण आईला जोडवी नाही देऊ शकणार किंवा आईची ओटी नाही भरू शकणार, पण मग साडी देऊ शकतो किंवा आईला एखादी गरजेची वस्तूसुद्धा देऊ शकतो. तर ती गरजेची वस्तू नक्कीच द्या. आणि जर आपल्याला चुलती असेल, मावशी असेल, कुणी ज्यांनी आपल्याला म्हणजे सांभाळ केलेला असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल का ही व्यक्ती माझ्या आईच्या ठिकाणी आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीची सुद्धा ओटी भरू शकता. कोणीही असेल ती व्यक्ती, तर तिची तुम्ही ओटी भरू शकता, तिला चांदीची जोडवी देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला चांदीची जोडवी आईला द्यायची आहे. तसेच आपण अधिक महिन्यामध्ये आपण जोडवी बदलत असतो, जोडव्यामध्ये भर घालत असतो. तर जोडवी बदलणं अधिक महिन्यात खूप शुभ मानलं जातं. जोडवी म्हणजे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक आहे, त्यामुळे ती योग्य पद्धतीने आणि योग्य धातूमध्ये असणं खूप गरजेचं असतं. अधिक महिन्यामध्ये शक्यतो चांदीची नवीन जोडवी घ्यावी. चांदी ही शुद्ध आणि सात्विक धातू मानली जाते आणि ती आपल्या शरीराला आणि मनाला एक सकारात्मक ऊर्जा देते. पण इथेच अनेक जणी मोठी चूक करतात की काही जणी सोन्याची जोडवी घेतात किंवा जुनी झालेली तुटलेली जोडवी वापरतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर शास्त्रानुसार पायात सोनं घालणं टाळायचं आहे, योग्य मानलं जात नाही. त्यामुळे जोडवी नेहमी चांदीचीच असावी, इतर कोणत्याही धातूची नसावी. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली सुद्धा जोडवी कधीच वापरायची नाही, कारण की त्याचा परिणाम आपल्या सौभाग्यावर होऊ शकतो. जोडवी बदलताना आधी देवाची पूजा करायची आणि नंतर जोडवी घालायची आहे. मनात भगवान विष्णूंचंच नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. सध्याचं जग हे फॅशनेबल जग चालू आहे, म्हणजे रीतिरिवाज बदलले आहे, म्हणजे खूप ठिकाणी काही रिवाज बदलले आहे. तरीसुद्धा सांगते, एक मॉडर्न जग आला आहे आणि म्हणायला असं हरकत नाही का मॉडर्न जगामध्ये सुद्धा मी सांगेल का कितीही मॉडर्न व्हा तुम्ही, कितीही कपड्याने मॉडर्न व्हा, विचाराने मॉडर्न व्हा, सगळं व्हा, पण एक सुवासिनीचा जो साज शृंगार असतो, जे दागिने असतात, आपल्या लग्नामध्ये जे आपले म्हणजे आपला जो नवरा, जे मिस्टर आपल्याला विधीमध्ये एक मंगळसूत्र आणि जोडवी हे जे दागिने घातलेले असतात, तर त्याचा म्हणजे घालणं, त्याचा वापर करणं आपल्याला सोडायचं नाही. म्हणून मी प्रत्येक महिलेला सांगेल का जे जोडवी आहेत किंवा मंगळसूत्र आहे, टिकली आहे, कुंकू असेल, पायात पैंजण असेल, हातात बांगड्या असतील किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहे, कानातले असतील, तर काही ना काही यांना आध्यात्मिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा काहीतरी महत्त्व आहे. म्हणून सांगते की प्रत्येक सवासनीनं हे सगळं परिधान करायला पाहिजे. तसेच सांगितल्याप्रमाणे म्हणजे मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा दागिना तर तो कोणता आहे, तर जोडवी आहे. जे लग्नानंतर पती पत्नीमधला जो काही जोडा आहे, जे नातं जोडलं जातं, तर जे नातं जास्त दृढ व्हावं यासाठी जी जोडवी पायामध्ये घातली जातात. आणि आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर सायंटिफिक जर बघायला गेलं तर जोडवी हा एक धातू आहे किंवा दागिना आहे. ज्यावेळेस आपण जोडवी पायाच्या अंगठ्याच्या शेजारील बोटामध्ये घालतो आणि त्या बोटाला एक नस असते, त्या बोटाच्या नसेवरती त्या जोडवीचा प्रेशर पडतो आणि आपली जोडवी म्हणजे आपण पायात घालतो. आपण चालतो, काम करतो, कुठं फिरतो, काम करत असताना आपल्या जोडवीचा जो काही प्रेशर आहे, जो दाब आहे, त्या नसावर पडत असतो, बोटाच्या नसावर पडतो आणि बोटाची जी काही नस आहे त्याचा संबंध आपल्या गर्भाशयाशी असतो. गर्भाशयाचं एक संरक्षण कवच हे आपलं जोडवी असते आणि जोडवी करत असते, म्हणजे पायाची ती नस करत असते. सोबतच पाळी संबंधी सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असेल ते सुद्धा दूर होत असतात. त्याच्यामुळे सांगते की सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा खूप जास्त महिलांसाठी ही जोडवी, पायात जोडवी घातली गेली पाहिजे.
अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवतात. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तर तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगते खास, का जी अनेकांना माहीत नसते. कारण की अधिक महिन्यात जर तुम्ही थोडा वेळ काढून भगवान विष्णूंचा जप केला किंवा विष्णू सहस्रनाम वाचले तर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. तुमच्याकडे जर वेळ नसेल तरी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनात म्हणत राहा. यामुळे मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तसेच या महिन्यात शक्य असेल तितके दान करा. गरजू लोकांना अन्न द्या, कपडे द्या. कारण दान केल्याने आपले पाप कमी होतात आणि पुण्य वाढते. म्हणून तुम्हाला जर कधी असं वाटलंय का खूप आपण प्रयत्न करतो पण तरीही यश मिळत नाही, कधी कधी यामागे आपल्या हातून नकळत झालेल्या चुका असतात. अशा वेळेस आपल्या या पवित्र महिन्यात केलेली साधी सेवा देखील आपल्या आयुष्याला योग्य दिशा देते. म्हणूनच हा अधिक महिना तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो. आता एक छोटासा उपाय सांगणार आहे. अधिक महिन्यात प्रत्येक गुरुवारी सकाळी भगवान विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करा आणि एक दिवा लावा. हा उपाय मनापासून जर केला तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नक्की येईल. तर आज आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या आहेत. तसेच या महिन्यात एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे रोज सकाळी उठल्यावर घरात देवाजवळ एक तांब्याचा किंवा पितळाच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्या पाण्याजवळ एक छोटा दिवा लावा आणि मनात भगवान विष्णूंचे नाव घ्या. हे पाणी दिवसभर देवासमोर ठेवा आणि संध्याकाळी ते पाणी घराच्या मुख्य दरवाजावर आणि तुळशीच्या झाडाला अर्पण करा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो वादविवाद टाळा. हा महिना मन शुद्ध करण्यासाठी असतो. जर आपण राग, द्वेष ठेवला तर केलेल्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. आणि या महिन्यात शक्य असेल तर दर गुरुवारी किमान एकदा तरी एखाद्या गरजू स्त्रीला हळदी कुंकू द्या, थोडं अन्नदान करा. यामुळे मोठं पुण्य मानलं जातं आणि यामुळे घरात लक्ष्मीचा वास वाढतो. आता एक छोटासा प्रभावी उपाय सांगणार आहे शेवट. तुमच्या आयुष्यातील अडथळे येत असेल तर अधिक महिन्यात सलग 11 दिवस संध्याकाळी एक दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा म्हणा. हा उपाय मनापासून केला तर हळूहळू तुमचे मार्ग मोकळे होऊ लागतील. या महिन्यात शक्यतो म्हणजे साधं सात्विक अन्न खा, कांदा लसूण टाळा. यामुळे मन शांत राहतं आणि साधनेत लक्ष लागतं. देवाला मोठ्या मोठ्या गोष्टी नको असतात. त्याला देवाला फक्त आपली श्रद्धा आणि मनापासून केलेली सेवा हवी असते. त्यामुळे जे काही करा ते प्रेमाने आणि विश्वासाने करा. आणि शेवटी एक प्रार्थना नक्की करा की भगवान विष्णू माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान कायम राहू दे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू दे. जर तुम्ही शेवटचा हा जो व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच भक्तिमय आणि उपयोगी माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तुम्ही या अधिक महिन्यात कोणता उपाय करणार आहेत तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या सर्वांवर अधिक मासात भगवान विष्णूंची कृपा राहो आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जावो. श्री स्वामी समर्थ.